काळची पार्श्वभूमी सांगताना हे सांगावेच लागेल। घरात 21-22 वर्षाचे तरुण स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचा लहान कोवळा मुलगा प्रभाकर, बायको, भाऊ आणि बहिणी। तुमच्या माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकर शिकण्यासाठी लंडनला गेले। तिथून ते बॉम्ब बनवण्याची कृती असलेली पुस्तके पाठवत असत। 1857 स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे लिखाण त्याच वेळेला चालू होते। त्याच वेळी इकडे भारतात मात्र ब्रिटिश सरकारने क्रांतिकारक म्हणून बाबाराव सावरकर आणि बाळ सावरकर यांना अटक केली, घरावर जप्ती आणली। तात्याराव सावरकरांच्या वहिनी, बायको, कोवळा मुलगा यांना घराबाहेर काढले। त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार? खाण्याची ददात। त्यावेळी कवी गोविंद हे नाशिकच्या काळाराम मंदिरात पोथी वाचायचे आणि भिक्षा मागायचे। त्या पोथीसमोर आलेले मुठपसा धान्य, भिक्षा मागून आणलेले धान्य सावरकरांच्या या 2 महिलांना ते देत असत आणि त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालत असे। सावरकर घराण्यात आता एकही पुरुष राहिला नाही। सावरकरांच्या येसूवहिनी संत्रस्त झाल्या, त्यांना राहवलं नाही आणि त्यांनी एक दिवस 7 समुद्रापार असलेल्या आपल्या देशभक्त धीरांना पत्र पाठवले। त्या सावरकरांना म्हणतात, कशासाठी तुम्ही आम्हाला तुमच्या संसारात आणले? हा अपमान, हे अन्याय सहन करण्याकरता का? देशभक्तीच्या नशेत तुम्ही निघून गेलात लंडनला, पण आमचे काय? 7 समुद्रापार असलेल्या देशभक्त धीराने हे पत्र वाचले। त्यांचे मन कळवळले आणि उत्तरादाखल त्यांनी वहिनींचे सांत्वन करण्यासाठी सांत्वन ही कविता पत्ररूपाने पाठवली। लहानपणीच आमची आई वारली ग, तूच आमची आई होऊन आमचा सांभाळ केलास। किती माया केलीस, मातेसम माया करणारी तू माझी वहिनी, तुला माझा नमस्कार। जयासी तुआ प्रतिपाळिले, मातेचे स्मरण होऊन दिले। श्रीमती वहिनी वत्सले, बंधू तुझा तुलमी। इथं पत्राचा मायना संपला। सावरकर म्हणतात, काय म्हणालात वहिनी? कशासाठी आम्ही तुम्हाला आमच्या संसारात आणले? अगं वहिनी, धन्य धन्य आपला वंश, सुनिश्चय ईश्वरी अंश, की रामसेवा पुण्यलेश आपल्या भागी लादला। या जगात थोडे का लोक आहेत, पण या देशासाठी, देशाची सेवा करण्यासाठी त्या ईश्वराने आपल्याच कुटुंबाला का निवडले? आपले महत्भाग्य म्हणूनच या स्वातंत्र्य देवतेची उपासना करण्यासाठी आपल्या कुटुंबाची निवड झाली। केवढी उच्च प्रतीची उदात्त भावना होती ही त्यांची। आशीर्वाद पत्र पावले, जे लिहिले ते ध्यानी आले, मानस प्रमुदित झाले, धन्यता वाटली उदंड। धन्य धन्य आपला वंश, सुनिश्चये ईश्वरी अंश, की रामसेवा पुण्यलेश आपल्या भाग्यासी लादला। अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोन जाती, कोणी त्यांची महती गळती ठेवली असे। परी जे गजेंद्राने उपटिले, श्रीहरीसाठी मेले, कमल फुलते अमर ठेले, मोक्षदाते पावन। अशीच सर्व फुले खुडावी, श्री रामचरणी अर्पण व्हावी, काही सार्थकता घडावी या नश्वर देहाची। अमर होय वंशलता, निर्वंश तिचा देवा करिता, दिगंती पसरे सुगंधता, लोकहित परिमलाची। तू धैर्याची असशी मूर्ती, माझे वहिनी माझे स्फूर्ती, रामसेवा व्रताची पूर्ती, ब्रीद तुझे आधीच। मत कार्याचे कंकण धरिले, आता महत्तमत्व पाहिजे बाणिले, ऐसे वर्तन पाहिजे केले, की जे पसंत पडले संतांना। सावरकरांच्या काव्यप्रतिभेचा आविष्कार म्हणजे जणू दैवी चमत्कारच होय, नवे नवे तो एक दिव्यत्वाचा साक्षात्कार होय। मृत्यूची भीती दाखवणाऱ्या मृत्यूला भ्याड म्हणणारे सावरकर, आत्म्याचे अमर अनंत अवध्य रूप जेव्हा अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, हे जेव्हा या कवितेतून मांडतात, तेव्हा त्यांच्यातील जाज्वल्य हिंदुत्वाचे आणि सगळ्या संकटांना गिळणारे त्रिनेत्राचे तेजस्वी दर्शन होत असते।